हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुम्ही पाहता आहे सफर वैशालीचा हे यूट्यूब चॅनल। तर आजचा व्लॉग तसा खूप साधा आहे, पण माझ्यासाठी तो खूप खास आहे। कारण मोनू माझ्याकडे खूप दिवसानंतर आला होता। तो कधी कधी भेटायला येत असतो आणि तो आज माझ्याकडे राहणार पण आहे। पण तो जेव्हा पण आला ना, तर घरात एक वेगळंच वातावरण असतं। कारण आजचा दिवस ही तसाच होता। मोनू आला आणि घर पुन्हा हसण्याने भरून गेलं होतं। तर मोनू आल्यावर ना आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या। तो शाळेच्या इतर सर्व आजूबाजूच्या सर्व गोष्टी गप्पा करत होता आणि आज मी फक्त त्याच्याकडे बघून हसत होते आणि डोळे भरून त्याला बघत होते। कधी कधी आयुष्यात ना खूप मोठ्या अशी गोष्टींची गरज नसते, कारण आपल्या माणसांसोबत घालवलेले असे छोटे छोटे क्षणच आपल्याला समाधान देऊन जातात। मोनू असा गाढ झोपला होता, कदाचित थकला होता वाटतं, आणि मी त्याला डोळे भरून बघत होते। तर त्याला मी थोडं जागंही केलं होतं। तर मग मी विचार केला मोनूसाठी काहीतरी खास बनवावं। तर माझ्याकडे काही नसतं घरात जास्त, कारण मी डाएटचंच डाळ वगैरे असत काही खाऊन माझं पोट भरवत असते किंवा मम्मीकडे जेवते। तर मग मी असं ठरवलं की गावाकडची आपली कुरडयाची चटणी आणि पोळ्या कराव्यात आणि थोडं स्पायसी म्हणून मी थोडीशी भजी पण केली होती। तर सर्वात आधी मी इकडे पोळ्या लाटायला घेतल्या होत्या आणि कुरडयाच्या चटणीला पण मी कांदा, मिरची पावडर, हळद आणि थोडीसे जिरे मोहरी घेतलं होतं। त्यामध्ये जास्त काही लागतच नाही, एकदम शॉर्टकट आणि पटापट होत असते ती। तुमच्याकडे ही कशी बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तर अशा पद्धतीने बनवत असते आणि मी सर्वात जास्त कुरडया तळून खाण्यापेक्षा मी अशी चटणी बनवूनच जास्त खात असते। तर त्याला आवाज देत देत पण तो काही उठतच नव्हता। मला असं वाटत होतं की त्याने गरमागरम माझ्या हातची भजी खावीत म्हणून, पण त्याचं डोकं दुखत होतं वाटतं। तर तो खूप शांत असा झोपला होता। मग असं वाटलं की जाऊ दे, झोपू देत। तर मग मी पूर्ण आवरून घेते आणि मगच नंतर उठवते त्याला। तर मी अशी गरमागरम भजी तळून घेतली आहेत आणि नंतर भजी वगैरे तळल्यानंतर मी कुरड्याची चटणी बघा कशी करते ते। आणि तुम्ही खाल्ली आहेत का? नसेल खाल्ली तर प्लीज एकदा नक्की ट्राय करा। तर सर्वात आधी मी इकडे जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली आहे कुरडयाच्या चटणी करता। कुरडया मी अगोदर अर्धा तास पहिलंच भिजत घालून ठेवल्या होत्या, कारण त्या एकदम सॉफ्ट मॅगीसारख्या होतात। मग मी त्यामध्ये कांदा वगैरे टाकला, मिरची पावडर, हळदी पावडर वगैरे टाकून घेतलं, त्याला मस्त एकदम छान हलवलं आणि नंतर आपली कुरडया ज्या भिजत घातलेल्या होत्या त्या टाकून घेतल्या। आजकाल आपण सगळेच ना मंडळी आपल्या धावपळीच्या आयुष्यात इतके व्यस्त झालो आहोत की एकत्र बसून दोन घास प्रेमाने खाणंही आपल्याला जमत नसतं। पण खरं सांगू का, हीच माणसं, हेच क्षण आणि अशा छोट्या छोट्या आठवणी आपल्याला आयुष्यभर आपल्यासोबतच असतात। मोनू आज जाईल, पण आज त्याच्यासोबत घालवलेला हा माझा वेळ मनात कायम राहील। तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी कधी कधी भेटत असते, पण ती खूप सगळा आनंद देऊन जात असते? तर असेल तर तिचं नाव नक्की कमेंटमध्ये सांगा। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवायला विसरू नका। आणि हो, एकदा ही कुरडयाची चटणी नक्की ट्राय करा, कशी लागते तेही कमेंटमध्ये सांगा। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू, बाय।